सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही। सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स। पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ। लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी। ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना। सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने। आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9372 012 044। सामायिक रस्त्यावरून जाण्याच्या वादातून एका 34 वर्षीय विवाहितेवर कोयत्यानं आणि तिच्या कुटुंबियांवर बांबू तसेच बॅटनं हल्ला झाल्याची घटना टाकळीमिया या ठिकाणी घडली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झालाय। मात्र 5 दिवस उलटूनही आरोपींना अद्याप अटक झाली नाही, अशी तक्रार केली गेली आहे। नंदिनी अमोल शिंदे, वय वर्ष 34, राहणार शिंदे वस्ती, टाकळीमिया यांच्यावर 2 सप्टेंबरला शेजारी राहणाऱ्या सुरेखा कौशिनाथ शिंदे आणि परिघाबाई कौशिनाथ शिंदे यांनी हल्ला केला। यात सुरेखा शिंदे यांनी हातातील कोयत्यानं नंदिनी यांच्या डोक्यावर वार केला। त्यात नंदिनी ह्या गंभीर जखमी झाल्या। त्यानंतर परिघाबाई यांनी बॅटनं, तर ओंकार काकासाहेब शिंदे आणि साईनाथ काकासाहेब शिंदे यांनी बांबूनं नंदिनी यांच्यावर हल्ला केला। भांडण सोडवण्यासाठी आलेल्या नंदिनी यांच्या सासू यमुनाबाई कौशिनाथ शिंदे आणि मुलगा उदय अमोल शिंदे यांनाही मारहाण केली गेली आहे। तर काकासाहेब शिंदे यांनी पुन्हा या रस्त्याने गेली तर जीवे ठार मारीन अशी धमकी दिली। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित 5 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झालाय। मात्र घटना घडून 5 दिवस झालेत, तरीही आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे पीडित कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। या प्रकरणी विशाल शिंदे यांनी पोलिसांवर अकार्यक्षमता आणि आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप केलाय। तर वंदे मातरम संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख अमोल भुरेवार यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे। आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शरद शिंदे, अजित शिंदे यांनी देखील नंदिनी अमोल शिंदे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवलाय। वडिलोपार्जित जमीन आहे आमची आणि ती दिलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांनी, काकासाहेब शिंदेंनी आम्हाला वारंवार त्रास देत आहे। गेल्या 10 वर्षापासून आम्ही इथं लाईट बिल भरतोय, नळपट्टी भरतोय। या असताना सुद्धा पदाचा गैरवापर करून त्यांनी आमच्या नोंदी घालवल्या, वारसा हक्काची नोंद उडवली त्यांनी आणि वारंवार काही ना काही खेटाखेटी ते करत आहेत। जसं की तुम्ही बघू शकता इथं शेण फेकलंय त्यांनी, भिंतीच्या वर शेण गेलंय तरी ते चालूच आहे इथं कार्यक्रम त्यांचा। अजून इथं गायांचा मुतारा काढलाय त्यांनी, गाय इथं बांधण्याची गरज नाहीये आणि इथं लाईट पण जाते तरी इथं शेड त्यांनी बांधून ठेवलंय। त्यांनी नळाचं कनेक्शन आमचं कट केलं होतं आणि मागच्या वर्षी त्यांनी गंभीर हल्ला केला, ज्याच्यामध्ये FIR दाखल झाली होती, पण पोलीस प्रशासनाने काहीच हे केलं नाही। आणि यावर्षी परत 1 तारखेला आणि 2 तारखेला कोयत्याने हल्ला करण्यात आला। अजूनही पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही। वरतून आम्हाला अजूनही त्रास दिला जातो, येता जाता शिव्या दिल्या जातात। आता ही अशी गंभीर जखम आम्ही कसं काय, मी पुण्याला असतो त्यामुळं घरी बघायला कोण नाही, तर ह्या परिस्थितीत आम्ही कसं राहायचं याचा आता याला कोणाजवळ मागणी करायची आम्हाला तेच प्रॉब्लेम आहे। कलेक्टर ऑफिसला आम्ही अर्ज दिलाय की काकासाहेब शिंदेंचा सदस्यपद त्यांनी उडून द्यावं, कारण की दुसऱ्यांना त्रास नाही हो। जर ते घरच्यांनाच इतका त्रास देतात तर बाहेरच्यांना किती त्रास देत असते। तर या सगळ्या गोष्टींची नोंद घ्यावी, या सगळे फुटेज तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर याचा काहीतरी न्यायनिवाडा तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो। आजीचं वय 85+ आहे। आजी ह्या वयात एखाद्या व्यक्तीला मारणं हे पण त्यांनी बघितलं नाही आणि आजीला हे बघा किती मोठा गोळा आलेला पायाला, आजीला चालताही येत नाहीये। आता हा उदयकडे, उदयला सुद्धा त्यांनी इथं मारलंय। याचं काय वय आहे का? 9 वर्षाचा आहे फक्त आणि डोक्यात कोयता घालणं म्हणजे एक मोठ्या गुन्हेगाराचीच लक्षण आहे। त्या कुख्यात आरोपीला लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांची पत्नी आणि आईलाही अटक करावी। ती सर्रास लोकांच्या अंगावर धावून जाते आणि इथं जे आमचे साक्षीदार आहे किंवा आम्हाला जे मदत करतात त्यांना येऊनही धमक्या देते, घरी जाऊन धमक्या देते। साक्षीदार म्हणून सहाय्य केलेले आहे, पण एक यांच्यात इतकी हानमार होऊन राहिली तरी पण
ती बाया म्हणते तुम्ही मध्ये यायचं नाही म्हणजे काय, उद्या कोणाचे खून पडू शकते, कोणाचं काय होऊ शकतं, हे आम्हाला जवळ आहे ना, ते सगळे जवळ आहे ना आम्हाला. सगळ्या गोष्टी आपण नाही पाहिल्या, तुम्हाला सांगतो मग याला पाहिलं कोणी, ही महत्वाची गोष्ट आहे ना. आणि एक महत्वाची गोष्ट का सर्व गोष्टीचं आम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करतो का बा आमचा अमोल विशाल हे बिचारे कोणाला शब्द सुद्धा वाईट बोलत नाही कधीच, आणि बोलताना अजून पाहिले सुद्धा नाही मी कधी. आणि दुसरी गोष्ट अशी, यांचं रक्त कोयतान काय तुम्हाला जो कुराड म्हणला का काही म्हणला का हे काही घेऊन येतो, आणि इतका त्रास सण कोण करणार मला सांगा बरं. सहन करण्याची ताकद यांची खरं संपली, त्याच्यामुळे आपण यांना सहकार्य केलेलं आहे. आमच्या बंधूच्या कुटुंबावर जो हल्ला झालाय त्याचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर पोलीस माध्यमातून लागून द्यावा एवढीच विनंती. जे कुटुंबावर कोयत्याने येणे त्याने काठ्याने वार झाले त्याचे पोलिसांनी लवकरात लवकर दखल घेऊन योग्य तो निर्णय द्यावा व त्या कुटुंबासाठी संरक्षण व्यवस्थितपणे द्यावा आणि निर्णय तो व्यवस्थित रस्त्याचा लागून द्यावा एवढीच विनंती करतो. शिंदे कुटुंब आहे टाकळी मिया राहुरी जिल्हा अहिल्यानगर या संदर्भात 2024 मध्येही सदरील जे आरोपी आहे काकासाहेब शिंदे यांनी संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला होता. सदरील घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला दिली आहे, मात्र त्यानंतरही पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा न्याय या प्रकरणामध्ये दिलेला नाही. 1 सप्टेंबर रोजी सुद्धा काकासाहेब शिंदे त्यांच्या पत्नी व त्यांच्या मुलांनी शिंदे कुटुंबावर हल्ला केला. त्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेले असता NCR फक्त यांच्यावर दाखल करून घेतली आहे. त्यावर पोलिसांनी आरोपीवर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यानंतर त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरला शिंदे कुटुंबीय बाहेर असताना त्यांच्या घरातलं सगळे कामं वावरत असताना यांच्या जे महिला आहेत अमोल शिंदे यांच्या पत्नी सौ नंदिनी शिंदे यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला. अमोल शिंदे यांच्या ज्या आजी आहेत त्यांना मांडीवर दांड्याने मारहाण करण्यात आली. हा जो मुलगा बघताय माझ्या बाजूला या चिमुकल्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी मारहाण करण्यात आली. संपूर्ण शिंदे जे पीडित कुटुंबीय आहे हे दहशतीखाली आहे. पोलीस प्रशासनाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. आरोपी मोकाटच आहेत. संपूर्ण शिंदे कुटुंबीय दहशतीखाली आहे. मी वंदे मातरम संघटनेतर्फे सांगू इच्छितो, पोलीस प्रशासनाने त्वरित आरोपीला अटक करावी व शिंदे कुटुंबियांना न्याय द्यावा. अन्यथा पोलीस प्रशासनाच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर इथे तीव्र मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येतील. स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागानं या प्रकरणामध्ये तातडीनं लक्ष घालून आरोपींना अटक करावी अशी सर्वत्र मागणी होतीये. तर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस यंत्रणेवर कारवाईचा दबाव वाढलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811.